नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 18 महिन्याच्या थकबाकीबाबत मोठे अपडेट समोर येत आहे. लवकरच आता 3 हप्त्यामध्ये पेमेंट मिळणार. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रलंबित 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकीची रक्कम आता लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करता येणार आहे, असे संकेत आता केंद्र सरकारने दिलेले आहे. कोरोना महामारीच्या काळात एकूण 18 महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई भत्त्याचे 3 हप्ते बंद करण्यात आले होते. या काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता दिला गेला नाही. कोविड-19च्या वेळी देशाची आर्थिक स्थिती स्थिर नव्हती, हे या निर्णयाचे मुख्य कारण होते. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांवर विचार करण्यात येणार आहे. या थकीत रकमेची मागणी सरकारी संघटनेकडून अनेक दिवसापासून केली जात आहे, तर यावर आता सरकारसुद्धा गांभीर्याने विचार करत आहे. सरकारने यावर निर्णय घेतल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो. येत्या बैठकीत सरकार या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेऊ शकते. 18 महिन्यांची थकबाकी आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता या येणाऱ्या बैठकीच्या निकालाकडे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे. लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासादायक बातमी ऐकायलाही मिळणार आहे आणि थकीत DA आणि DR लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.